नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित ठाकरे आणि इव्हॉल्व फार्मिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अशा शेतकरी प्लस सेवाकरी अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत. त्याचं नाव आहे सोपानदादा तेलखेडे आणि त्याने असंख्य शेतकऱ्याला निःशुल्क सेवा दिली आहे. शेती मातीसाठी कटिबद्ध असणारे सोपानदादा तेलखेडे यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सोपानदादा. नमस्कार. तुम्ही असंख्य शेतकऱ्यांना निःशुल्क सेवा देतात. त्याचमधला हा प्लॉट आहे. हा प्लॉट सार्थकदादा देशमुखचा प्लॉट आहे. मी बघितलेला आहे. ह्या प्लॉटमध्ये 100% फूट झालेली आहे. ह्या प्लॉटवरचं तुम्ही त्यांना सांगितलेलं नियोजन कशा प्रकारे होतं? नियोजन म्हटलं म्हणजे अभिजित भाऊ, पहिले तर आपण या प्लॉटला पाणी तानावर सोडायच्या आधी जेव्हा आंब्याची फसल तुटून गेली त्यावेळेस आपण या प्लॉटला व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर आपण या जमिनीचा मकदूर बघितला की हे जमीन नैसर्गिक ताण दिल्यानंतर किती दिवसामध्ये ताण घेऊ शकते. त्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आपल्याला उपाययोजना म्हणून तुमच्या झाडाची कॅनॉपी तर चांगली आहे, परंतु तुमच्या जमीनमध्ये स्टोरेजचे प्रॉब्लेम जातात. जसं की भाऊ सांगितले की बा इतक्या एवढ्या बागेमधली माझे 100 झाडं असे आहे की ते दरवर्षी फुटत नव्हते. मग आपण त्या पद्धतीचं नियोजन म्हणजे काय आहे की जेव्हा समजा झाड गर्भधारणा पिरियडमध्ये राहते तर त्यावेळेस त्याला स्टोरेज जे अन्नद्रव्य लागतात त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, हार्मोन्स, तर हे सायकल कशी स्टोअर व्हावी याची आपण त्यांना माहिती सांगितली. तत्पूर्वी आपण त्यांना नैसर्गिक ताण म्हणजे काय आहे की जमिनीच्या मकदुराप्रमाणे जर ताण दिला, 1 महिन्याचा जर आराम आपण या गोटाळ जमिनीला जर दिला तर नैसर्गिक म्हणजे झाडाच्या क्षमतेनुसार फुलधारणा होते. तत्पूर्वी आपण यांना महिन्याभराआधी एक फॉस्फरस लिक्विडमधलं बूस्टर डोस ग्लुकोनेटेड फॉर्मेंटेशनचं ते वापरण्याची शिफारस केली. आणि ते वापरल्यानंतर काय झालं, सर्वप्रथम की पानामध्ये पूर्णतः फॉस्फरस रेशो स्टोअर झाल्यानंतर झाडं पुन्हा काईक वाढ थांबून अन्नद्रव्याचा संचय वरच्या फांद्यांमध्ये झाला आणि तिथं सीजन रेशो स्थिर झाल्यानंतर ज्यावेळेस यांनी पहिल्या पाण्याचं नियोजन केलं आणि पहिलं पाणी दिल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर आपण जे यांचं ऑब्झर्वेशन केलं तर त्यामध्ये एक सारखी फुलधारणा आपल्याला या बागेमध्ये दिसून आली. अच्छा. नमस्कार दादा, तुमचं इव्हॉल्व फार्मिंगमध्ये स्वागत आहे. आणि तुमचं यावर्षीचं या बागेतलं नियोजन हे कशा प्रकारे आहे? आणि मी बघत आहे की ही आज तुमचा प्लॉट जो आहे हा 100% फुटलेला आहे. हा या प्लॉटवरचं तुमचं नियोजन यावर्षी कशा प्रकारे? नमस्कार, माझं नाव सार्थक देशमुख, राहणार मल्हारा, तालुका चलपूर. माझ्या बागेची तोडणी झाल्यानंतर मी सोपान सरांना कॉल केला आणि त्यांनी माझ्या बागेमध्ये व्हिजिट दिली. तर मी त्यांना सांगितलं की माझी बाग आधी अर्धी बाग फुटत नव्हती, 100 झाडं राहत होते. आणि मग त्यांनी मला बीडी फॉस्फरस हा स्प्रे दिला, बीडी फॉस्फरस मारायला सांगितलं. आता जो 2 वर्षाआधी प्रॉब्लेम होत होता, एक स्टॉकमध्ये बगीचा निघत नव्हता, तो एका फवाऱ्याने मी नोव्हेंबर 6 तारखेला फवारा मारला आहे आणि त्यानंतर 18 तारखेला पाणी दिलं आहे. आणि अशी जो समस्या होत होती 2 वर्षाआधी ते यावर्षी काहीच नाही आहे. एका स्टॉकमध्ये सर्व बगीचा निघाला आहे आणि मी खूप समाधानकारक आहे. आणि यावर्षी जो अवकाळी वातावरणाचा फटका संत्रा बागेला बसला आहे की शेतकऱ्यांचा बर्निंग इश्यू आहे की बगीचा ताण घेत नाही आहे किंवा फुटीला प्रॉब्लेम जात आहे, तर त्याच्या अनुषंगाने तुमच्या बगीच्यात काय समाधान आहे की आणि गावातमध्ये काय सध्या सिच्युएशन आहे? गावामध्ये अशी सिच्युएशन आहे की लोक खूप हैराण झाले आहेत. एका स्टॉकमध्ये कोणाचा बगीचा निघत नाही, खूप रडत आहेत. समजा आता माझा बगीचा मल्हार या गावामध्ये सर्वात आधी 18 नोव्हेंबरला पाणी सोडलं, 30 तारखेपर्यंत समजा 8 दिवसानंतर एका स्टॉकमध्ये निघत आहे बगीचा. एकंदरीत सांगायचं जर झालं तर वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, त्यानंतर पुसला, सुरळी कुरळी या भागांमध्ये मी पूर्ण विदर्भ जवळपास फिरून आलेला आहो. तर मला तरी असं वाटते की विदर्भामध्ये मल्हारा या गावामध्ये आपल्याला आंबिया बहाराची पहिली फूट आणि चांगल्यात चांगली फूट समाधानकारक पाहायला मिळाली आहे. हो अभिजित भाऊ, ही विदर्भातली पहिली फूट आहे. कारण शेतकऱ्यांनी अवकाळी पाणी आल्यामुळं काय झालं आहे की ज्याने ठरलेलं त्यांचं पाण्याचं नियोजन होतं ते त्यांनी वाढवून दिलेलं आहे. त्यामुळं तिथं अजूनही झाडांनी बहार धरलेला नाही आहे. पण या बागेचं जर आपण चित्र बघितलं, एकही झाड खाली नाही आहे. आणि जे 100 झाडांचा यांनी मला प्रॉब्लेम सांगितला होता, तर ज्यावेळेस आपण व्हिजिट केली त्यावेळेस त्याची स्टडी केली आपण. तर पहिले समजून घेतलं की ह्या जमिनीचं काय स्ट्रक्चर काय आहे, हिचा पाया काय आहे. तर झाड ताण तर घ्यायचे,
परंतु गर्भधारणा पिरियडमध्ये हार्मोन्स जे असतात झाडामधले सायटोकायनिन, ब्रासिनोलाइट, ते हार्मोन्स गर्भधारणाच्या वेळेस वर्क करत नव्हते. तर त्यांना उत्तेजना मिळाल्यामुळं ते राहिलेले 100 झाडं जे आहे ते बाकी बगीच्यांपेक्षा सुरुवातीला निघाले, नंतर बगीचा फुटायला चालू झाला. आणि तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश द्या या व्हिडिओच्या माध्यमातून? संदेश मला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकच द्यायचा आहे की जगामध्ये जे ओळख आहे संत्र्याची ते म्हणजे नागपूर विदर्भ. अच्छा. नागपूर विदर्भच हा सध्या एवढा वंचित झालेला आहे संत्र्यापासून की शेतकऱ्यांना मोठमोठ्या समस्यांची सामना करावा लागत आहे. अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव संत्रा शेतीमध्ये झालेला आहे आणि कुठलंही रिसर्च तुमच्या तज्ज्ञांकडे नसल्यामुळं एकंदरीत शेतकऱ्यांचा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे. तरी मला या मुलाखतीमधून शेतकऱ्यांना एकच मेसेज द्यायचा आहे की शेतकरी बंधूंनो, नियोजनात्मक शेती, आता तुम्ही म्हणाल की बा आम्ही तर दरवर्षी नियोजन करतोय, 10 वर्ष आधी 4 फवारे मारायचं, पण आज आम्ही 15-15 फवारे बागेंवर घेऊन राहिलो तरी सुद्धा आमचं समाधान होत नाही आहे. दरवर्षी आमचे झाडं मरतात किंवा फायटोप्थोरानं आम्ही ग्रसित झालेलो आहोत. पण शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या जमिनीचा जर अभ्यास केला की जमिनीचा pH रेशो किती झालेला वाढलेला आहे, तुमचं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण एका वेळेस किती होतं, आज किती आहे, हे जर पहिले तुम्ही समजून घेतला की मूलभूत पाया म्हणजे तुमची जमीन आहे आणि तुम्ही जमीन पूर्ण वारंवार केमिकल फर्टिलायझर टाकू पूर्णतः कॉम्पॅक्ट आणि निर्जीव करून टाकलेली आहे. जे प्राचीन काळामध्ये आपण या जमिनीला सजीव म्हणून संबोधतो, तर आपली जमीन सजीव न राहता पूर्णतः निर्जीव झालेली आहे. जमीन म्हणजे संत्रा झाड जर तुम्ही पाहिलं तर एक व्यक्ती आणि संत्रा झाड दोन्ही यांचं जवळपास सारखंच आहे. झाडांना सुद्धा श्वास घ्यायला लागते, झाडांना सुद्धा अन्ननलिका आहे, श्वासनलिका आहे, जशी माणसाला आहे. त्यामुळं तुम्ही त्याचं नियोजन जोपासना करत असताना तुम्ही टाकलेल्या नियोजनातून, तुम्ही केलेल्या खतातून झाड खत किती घेते, तुम्ही जमीनमध्ये किती टाकताय, झाडाला किती अवेलेबल होऊन राहिलं, हे समजून घेणं सध्या महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही पहिले तर तुमच्या जमिनीचा अभ्यास करा, तुमचा सेंद्रिय रेशो किती घटलेला आहे, तुम्हाला सेंद्रिय कार्बन कसा वाढवता येईल, हे सेंद्रिययुक्त खतांचा वापर करा आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं समाधान मिळणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. माझा नंबर आहे 9623934537, 9623934537. धन्यवाद सोपान दादा, तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली आमच्या शेतकऱ्यांना. धन्यवाद सार्थक दादा, धन्यवाद. तुमचा सुद्धा आदर्श बाकीच्या शेतकऱ्यांना घेण्यासारखा आहे. तुमचं सुद्धा नियोजन खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आमच्या चॅनलवर माहिती सांगितलेली. धन्यवाद.